ओम श्री गुरुशरणम. ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववावनाय नमः. महात्मा श्री तैलंग स्वामी महाराजांचं जीवनचरित्र आपण ऐकतोय. संकलन केलेलं आहे डॉक्टर श्री केशव रामचंद्र जोशी यांनी. आजचा आपला भाग चाललाय दुसरा. जन्म आणि बालपण. मागील 15व्या शतकाच्या सुरुवातीला दाक्षिणात्य प्रदेशामध्ये विजना नावाच्या तालुक्यात होळी या नावाच्या नगरामध्ये श्री नृसिंहधर नावाचे एक ऐश्वर्यशाली विख्यात असे जमीनदार राहत होते. ते जातीने ब्राह्मण होते. दया, सौजन्य आणि परोपकार हे गुणच श्री नरसिंहधरांच्या अंगची भूषणं होती आणि ते एक उदार हृदय, कर्तव्यनिष्ठ, सच्चरित्र, धार्मिक आणि निष्ठावान पुरुष होते. त्यांनी 2 विवाह केले होते. आपल्या घरच्या मंडळींसह श्री नरसिंहधर मोठ्या आनंदामध्ये कालक्रमणा करीत होते आणि त्यानंतर इसवी सन 1529 बंगाली सन 1014 पौष मास रोहिणी नक्षत्र शुक्ल एकादशी या तिथीला त्यांच्या प्रथम पत्नीला पुत्रप्राप्ती झाली. ते छोटे बालक कालावघात भारताचं एक उज्ज्वल रत्न होईल हे त्यावेळी कोणाला माहीत होतं. तसंच ते बालक धर्म जगताला ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करण्यासाठी, ईश्वराचा महान संदेश साधण्यासाठी त्याचाच अंश घेऊन जन्मलेलं आहे हे तरी त्यावेळी कुणाला ठाऊक असं होतं. आणि हेच आपले श्री तैलंग स्वामी महाराज आहेत. नवजात पुत्राचं मुखावलोकन केल्यानंतर श्री नृसिंहधरांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. यामुळे त्यांनी गोरगरिबांना भरपूर धन दिलं. त्यानंतर योग्य ती लौकिक आणि धार्मिक कृत्य करून श्री नृसिंहधरांनी आपल्या पुत्राचं नाव तैलंगधर असं ठेवलं. तैलंगधर हे बालपणापासून अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचे होते. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत प्रखर होती. ते एकदा जे काही ऐकत असत ते विनासायास कायमचंच लक्षात ठेवीत असत. जसजसे ते मोठे होऊ लागले तसतसं त्यांचं मन हे परदुःखाने कातर व्हायला लागलं. वेळोवेळी निर्जनस्थळी ते एकाकी बसून काही चिंतन करीत असत आणि काही दिवसानंतर श्री नृसिंहधर द्वितीय पत्नीलाही पुत्रलाभ झाला आणि त्याचं नाव त्यांनी श्रीधर असं ठेवलं. यौवनावस्था. श्री तैलंगधरांनी क्रमशः किशोरावस्था पार करूनच यौवनावस्थेत पदार्पण केलं. यौवनावस्थेत त्यांची मानसिक प्रफुल्लता वाढणं तर दूरच, पण ते अधिकच अमनस्क दिसायला लागले. त्यांना असं अमनस्क आणि उदास पाहून श्री नृसिंहधर हे नेहमी दुःखी होत असत. आपल्या पुत्रामध्ये प्रफुल्लता आणण्यासाठी श्री नृसिंहधरांनी श्री तैलंगधरांसमोर त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु श्री तैलंगधर हे लग्न करण्यास कोणत्याही प्रकारे तयार झालेच नाहीत. श्री नृसिंहधरांनी पुन्हा पुन्हा विशेष आग्रहपूर्वक विनंती केल्यानंतर एक दिवस ते असं म्हणाले की ह्या क्षणभंगूर आणि नश्वर जीवनाला जर काही स्थिरताच नाही तर त्याला मायाजाळात अडकवण्यात काय फायदा आहे. जे अनश्वर आणि चिरस्थायी आहे त्याचंच अनुसंधान करणं आवश्यक आहे आणि मी त्याचा शोध घेणार आहे. श्री नृसिंहधरांनी खूप प्रयत्न करूनही जेव्हा ते आपल्या पुत्राच्या विचारात परिवर्तन करू शकले नाहीत तेव्हा मात्र ते खूप दुःखी झाले. श्री नृसिंहधरांची पत्नी सौविद्यावती अर्थातच श्री तैलंगधरांची माता या विलक्षण बुद्धिमान आणि धार्मिक होत्या. त्यांच्या सरळ, मधुर, भावूक आणि सस्नेह भाषणाने परिवारातील सर्व लोक मुग्धच होत असत. त्यांच्या घरात दास-दासींचा अभावच नव्हता, परंतु घरातील अधिकतर कामं त्या स्वतःच करीत असत. दास-दासींच्या संबंधात त्या कधीही कटू शब्दांचा उपयोग करीत नसत. त्यांनाही आपलीच बालकं समजून त्यांच्यावर त्या पुत्रवेत प्रेम करीत असत आणि तेही सर्वजण त्यांना मातेप्रमाणेच मानायचे, त्यांचा आदरही करत असत. सांसारिक कामं करीत असतानाही सौविद्यावती यथारीतीने धर्मानुष्ठान करीत असत. पतिभक्ती हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं. त्या त्यांच्या ठिकाणी असलेल्या शारीरिक लावण्य आणि माधुर्याने देवीप्रमाणेच भासत असत. त्यांच्या दृष्टीमध्ये स्वर्गीय तेज होतं. सौविद्यावतींच्या हृदयामध्ये न सांगता येण्यासारखा एक अमृतमय सागर एका मृदू आवरणाने आच्छादिलेला होता. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात पूर्ण चंद्राचं चांदणं पाझरत असल्यासारखं भासायचं.
श्री तैलंग स्वामी महाराजांच्या मातुश्री सौ विद्यावती दररोज श्री शिवांची पूजा केल्याशिवाय पाणी देखील पित नसत। ज्यावेळी त्या दोन्ही हात जोडून परिपूर्ण अंतःकरणाने पूजा आणि स्तोत्रपाठ करीत असत, त्यावेळी असं वाटत असे की जणू काही त्यांच्या अंतःस्थळातून भक्तीचे झरे नयनाश्रूंच्या रूपात प्रवाहित होत आहेत। त्या अश्रूंनी त्यांचे गाल भिजून जात होते। पूजेच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील तेज अधिक उज्ज्वल भासत असे आणि सरळ मधुर ज्योतिर्मयी भक्तीची मूर्ती जेव्हा ध्यानमग्न राहत असे, तेव्हा त्यांच्या मुखमंडलातून एक दिव्य ज्योत बाहेर पडत असे। तिच्यामुळे संपूर्ण घर प्रकाशित होत असे। अशा ध्यानमग्न स्थितीत एकमात्र श्री तैलंगधरांशिवाय त्यांच्यासमोर येण्याचं साहस कोणीही करू शकत नसे। या सती, साध्वी आणि संपूर्ण स्त्री जातीला प्रकाशित करणाऱ्या पतिव्रता रमणी सौ विद्यावतींच्या रूपात स्वर्गाची कोणीतरी देवी होती यात तिळमात्रही शंका नाही। सौ विद्यावती सुरुवातीपासूनच आपल्या पुत्राच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवीत होत्या। त्यांचा कार्यक्रम पाहून त्यांच्या लक्षात असं आलं होतं की श्री तैलंगधर हा धर्मपथाचा वाटसरूच होत आहे। तो अनित्य संसाराच्या मायामोहात फसू इच्छित नाही। त्यामुळे तिळमात्रही दुःखी होणं तर दूरच, त्या अधिक आनंदित होत असत। त्यामुळे तैलंगधरांना विवाह करण्याची इच्छा नाही हे पाहून त्या कसलंच आश्चर्य किंवा दुःख प्रकट करत नसत। आपल्या पतीला यामुळे उदास होताना पाहून एक दिवस एकांतात त्यांनी श्री नृसिंहधरांना असं सांगितलं की तैलंगधरांचा विवाह न करण्याने आपण इतके हताश आणि उदास का होत आहात? वास्तविक विवाहाचा उद्देश काय आहे? जर वंशरक्षा हाच केवळ विवाहाचा उद्देश असेल तर श्रीधरचं लग्न केला असता तो उद्देश पूर्ण होईल। तैलंगधर जर विवाह करण्यास इतका अनिच्छुक असेल तर जबरदस्तीने त्याचा विवाह केल्यामुळे तो मानसिक प्रफुल्लता प्राप्त करील का? अजिबात करणार नाही। उलट त्यामुळे अधिक विषारी फळ उत्पन्न होण्याची शक्यता आहे। विशेष करून तो ज्या मार्गावर अग्रेसर होत आहे त्याच्यात यश मिळाल्याने भविष्यामध्ये तो केवळ वंशाचंच नाही तर संपूर्ण भारताचं उज्ज्वल रत्न बनेल। आता पित्यांसाठी ही काय कमी गौरवाची गोष्ट आहे? याकरता त्याच्या मनोवृत्तीला अडथळा आणणं आपल्यासाठी कधीही योग्य होणार नाही। उलट यामध्ये तो उत्तरोत्तर अग्रेसर होऊन शेवटी सफलता प्राप्त करेल यासाठी प्रयत्न करणं हेच आपलं कर्तव्य आहे। अशा प्रकारे त्या गुणवान पत्नीने नाना तऱ्हेने समजावून पतीला तैलंगधराच्या विवाहाच्या चिंतेपासून मुक्त होण्याची विनंती केली। श्री नृसिंहधरही आपल्या पत्नीच्या सांत्वनाने अत्यंत आल्हादित झाले। स्वतःला अशा गुणी पुत्राचा पिता असण्याबाबत महासौभाग्यशाली तसंच ते धन्यही समजू लागले आणि त्यानंतर काही दिवसांनी श्री नृसिंहधरांनी आपल्या द्वितीय पत्नीच्या विनंतीवरून श्रीधराचा विवाह करून दिला। श्रीधरच्या विवाहाने सौ विद्यावती आणि श्री तैलंगधर हे दोघेही खूप प्रसन्न झाले। जसजसं वय वाढत होतं तसतसं श्री तैलंग स्वामी महाराजांच्या हृदयामध्ये धर्माची आकांक्षा बलवत्तर होऊ लागली। त्यांच्या अंतःकरणामध्ये एका मौल्यवान रत्नाचा भाव बोध होऊ लागला होता। या काळात त्यांना आहार, विहार, झोप, अध्ययन इत्यादी सर्व गोष्टींविषयी अनिच्छा उत्पन्न झाली। जेव्हा श्री तैलंग स्वामी महाराजांच्या माता सौ विद्यावती यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांचं हृदय अत्यंत व्याकुळ झालेलं आहे हे पाहिलं, तेव्हा त्यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांना योग्य तो उपदेश करण्याला प्रारंभ केला। श्री तैलंग स्वामी महाराजांना या घटनेने इतका आनंद झाला की जणू काही त्यांनी हात पुढे करून स्वर्गसुखाची प्राप्ती करून घेतलेली आहे। माता सौ विद्यावती यांचा उपदेश श्री तैलंग स्वामी महाराजांच्या कानामध्ये अमृतरसाचा वर्षाव करीत असे। माता सौ विद्यावतीचा उपदेश ऐकताना श्री तैलंग स्वामी महाराज एका अवर्णनीय आनंदात बुडून जात असत। त्यांना असं वाटायचं की त्यांच्या हृदयाच्या व्याकुळता रूपी ढगांना खंडित करूनच विद्युत ज्योती चमकून उठली आहे। माता सौ विद्यावतीच्या दिलेल्या उपदेशपर मार्गावर ते जसजसे अग्रेसर व्हायला लागले तसतसा श्री तैलंग स्वामी महाराजांच्या हृदयामध्ये एक नवीन प्रकाशच प्रकाशित व्हायला लागला होता। याबरोबरच
श्री तैलंग स्वामी महाराजांची मनोवृत्तीही उन्नताहूनही उन्नत होऊन गेली होती. आणि असं होत असताना श्री भगवंतांच्या प्रेमाच्या लाटेमध्ये श्री तैलंग स्वामी महाराजांचं हृदय नृत्य करायला लागलं. श्री भगवंतांच्या प्रेमाचं अमृतपान करून श्री तैलंग स्वामी महाराजांच्या हृदयामध्ये भगवत भक्ती ही प्रस्फुटित होऊ लागली. श्री तैलंग स्वामी महाराजांच्या अशा सुखाच्या दिवसामध्ये अकस्मात दुःखाची छाया पडली. त्यांच्या श्री भगवत प्रेमी अंतःकरणामध्ये अचानक एक झंझावात उठलं. श्री नृसिंहधर हे आजारी होते. श्री नृसिंहधरांची योग्य ती चिकित्सा होऊनही रोग हा कमी होण्याच्या ऐवजी उत्तरोत्तर वाढू लागला. त्यांच्या सेवेमध्ये तसंच चिकित्सेच्या प्रयत्नात कोणतीही कमतरता नव्हती. परंतु हे काहीही सफल झालं नाही. आजाराच्या 5व्या दिवशी संध्याकाळ होण्याआधीच श्री नृसिंहधर हे स्त्री पुत्रांचे मायापाश सोडून आणि हा मायामय संसार सोडून अनंत धामाला निघून गेले. त्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराज हे 40 वर्षाचे होते. श्री नृसिंहधरांच्या मृत्यूमुळे होलिया नगरमधील आबालवृद्ध स्त्री पुरुष सर्वजण खूपच शोकमग्न झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर शोकचिन्ह दिसू लागलं. पतिपरायण सौ विद्यावती या पतिवियोगामुळे जवळजवळ मृतवतच झाल्या. तेव्हापासून त्यांनी श्री भगवत चिंतनाशिवाय संसारातील इतर कोणत्याही विषयात मन घालणं सोडूनच दिलं. गृहत्याग आणि स्मशानवास. पित्याच्या मृत्यूनंतर श्री तैलंग स्वामी महाराज हे आपल्या मातेसह एकाग्रचित्त होऊन श्री भगवंतांच्या चिंतनामध्ये एकरूप होऊन गेले. अशा तऱ्हेने आणखी 12 वर्षाचा काळ व्यतीत करून भक्तिमती देवी सौ विद्यावती यासुद्धा शाश्वत धामाला निघून गेल्या. मातेच्या मृत्यूनंतर श्री तैलंग स्वामी महाराजांना सर्व जग शून्य वाटू लागलं आणि पृथ्वी जणू काही त्यांच्या दृष्टीसमोर फिरू लागली. संसारात त्यांच्यासाठी विषाप्रमाणे वाटू लागला. त्यांचे प्राण आणि मन जगाच्या मायेचा त्याग करून ऊर्ध्वाकाशामध्ये विहार करू लागले. ज्या ठिकाणी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या मातेचा अंतिम संस्कार झाला होता ते स्थान त्यांना अतिपवित्र आणि मनोरम वाटू लागलं. श्री नरसिंहधर निजधामाला गेलेल्या दिवसापासून जरी श्री तैलंग स्वामी महाराज हे त्यांच्या विपुल धनसंपत्तीचे उत्तराधिकारी झालेले होते तरी ते सर्व संसार संबंध तोडून चिताभस्म मस्तकावर धारण करून स्मशानात राहू लागले. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे छोटे पण सावत्र भाऊ श्री श्रीधर हे अत्यंत दुःखी झाले. त्यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांना घरी परत येण्यासाठी खूप विनंती केली, परंतु त्यात त्यांना सफलता मिळाली नाही. तेव्हा शोकपूर्ण अंतःकरणाने श्री श्रीधर हे हताश होऊन घरी परत आले आणि पुन्हा आपले कुटुंबीय तसंच हितचिंतक यांना बरोबर घेऊन श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे गेले. श्रीधर यांनी त्यांना घरी परत येऊन पित्याच्या विपुल संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची विनंती केली, परंतु जे श्री भगवंतांच्या प्रस्फुटित कमलाचं मधुपान करण्यासाठी अंतःकरणपूर्वक व्याकुळ झालेले आहेत, जे श्री भगवत ध्यानरूप सुधा सिंधूमध्ये सदा मग्न आहेत, श्री भगवंत नामरूपी रूपाला आपल्या हृदय क्षेत्रात रोपण करून त्यांच्या प्रेमामृत फळाच्या आस्वादाने जे प्रफुल्लित झालेले आहेत आणि जे बाह्य जगताचा त्याग करून अंतर्मुखी जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक झालेले आहेत, जे श्री भगवंतांच्या भांडारामधील अमूल्य रत्नांचे अधिकारी होणार आहेत, अशी व्यक्ती या संसारातील सामान्य रत्नांनी तृप्त होणं शक्य आहे का? नश्वर पार्थिक पदार्थांकडे त्यांचं हृदय आकर्षित होणं शक्य होतं का? संसारामधील प्रलोभनं श्री तैलंग स्वामी महाराजांना आकृष्ट करण्यासाठी असमर्थ होती. श्री तैलंग स्वामी महाराजांनी आपल्या हितचिंतक आणि कुटुंबियांना यथायोग्य सन्मानाने याविषयी चिंता न करण्याची विनंती केली आणि प्रयत्नपूर्वक निरोपही दिला. त्यांनी आपले लहान भाऊ श्रीधरांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की भाई, तू विनाकारण इतके कष्ट का घेत आहेस? घरी परत जा. जी काही वडिलोपार्जित संपत्ती आहे त्याचा तूच भोग घे. मला विषय आणि धनसंपत्तीची काहीही आवश्यकता नाही. मी आता घरी परत येणार नाही. या पापपूर्ण संसारामध्ये मी आता राहणार नाही. मायामय संसार हा आता मला काट्याप्रमाणे भासत आहे.
या क्षणभंगूर शरीरासह अनित्य संसार सुखात मी बुडणार नाही. जो नित्य आणि अनश्वर आहे, ज्या सुखाचा आदी किंवा अंत नाही, ज्यांच्या प्राप्तीनंतर इतर कशाच्याही प्राप्तीची आकांक्षा राहत नाही, अशांती त्यांच्या जवळ येण्यास असमर्थ आहे, त्यांना मी शरण गेलेलो आहे. मला आता घरी परत येण्याचा आग्रह करू नका. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.